तर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात आणि आताची मोठी अपडेट, थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे, पण तत्पूर्वी कॅबिनेटची बैठक सुरू झालेल्या नव्या सरकारची कॅबिनेट बैठक, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत। निलेश बुधावले याबद्दलची ताजी माहिती देतील। निलेश, हाँ यस यस हो स्टँड बाय। निलेश, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? निर्णय नवं सरकार घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर अनेक ज्या मागच्या सभा झाल्या होत्या त्यावेळेमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की जे लाडक्या बहिणीसाठीचे 1500 रुपये आहेत ते आम्ही 2100 रुपये करू। काळजी हो अश्विन, मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या आणि प्रत्येक वेळेला 2100 रुपये करण्यासंदर्भामध्ये जी काही घोषणा करण्यात आली होती तो महत्त्वाचा काही निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहील। कॅबिनेट बैठकीला सुरुवात होऊन आता जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत। तिन्ही महत्त्वाचे जे नेते आहेत ते सध्या 7व्या मजल्यावरील इथं कॅबिनेट ज्या हॉलमध्ये होते त्या हॉलमध्ये सध्या उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही महत्त्वाचे नेते आहेत आणि मागच्या 15 मिनिटांपासून बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण नवं सरकार आता महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काय देतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर ज्यावेळेस सरकार येणार होतं तत्पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती, त्या घोषणांची कुठं पूर्तता होतीये का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता या कॅबिनेट बैठकीला सुरुवात होऊन साधारणपणे 15 मिनिटं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अश्विन आणि निलेश, कॅबिनेट झाल्यावर पत्रकार परिषद, त्याच्यामुळे काही घोषणा, जसं तू आता सांगितलंस, लाडकी बहीणचा जो निधी आहे तो किंवा ती जी अमाऊंट आहे ती कदाचित वाढीव करण्यासंदर्भातला निर्णय असेल किंवा अन्य निर्णय असतील आणि हे निर्णय मग पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात येतील, कारण ती लगेच पत्रकार परिषद देखील होती आहे। अश्विन, ज्या पद्धतीचा प्रोटोकॉल आहे त्यानुसार ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ पार पडते त्यानंतर मंत्रालयात आल्यानंतर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येतं, संविधानाची खाली प्रतिकृती आहे त्याला अभिवादन करण्यात येतं आणि त्यानंतर सुरुवातीला पदभार स्वीकारून कॅबिनेट बैठकीला हे तिन्ही महत्त्वाचे नेते जात असतात। बैठक पार पडल्यानंतर पत्रकार कक्षाला भेट देण्यात येते। पत्रकार परिषद अशी होईल असं सध्या तरी सांगण्यात येत नाहीये, केवळ हा एक औपचारिकता आहे पत्रकारांना भेटण्याची। त्यानुसार पत्रकार खाली जो कक्ष आहे त्या कक्षामध्ये हे तिन्ही महत्त्वाचे नेते जातील आणि या ठिकाणी पत्रकारांना भेटताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे आजच्या या भेटीदरम्यान काही महत्त्वाचे विषय बोलतायत का किंवा आज बैठकीमध्ये काय जो निर्णय घेतला जाईल तो सांगतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजची कॅबिनेटची पहिली बैठक आहे आणि पहिल्याच बैठकीत महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं अश्विन लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या या कॅबिनेट बैठकीनंतर प्रामुख्यानं मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे। अश्विन, निलेश, त्यासोबतच लाडकी बहीण सारखी योजना ज्याच्याबद्दल देखील चर्चा, आणखी कोणते मुद्दे जे कदाचित या पहिल्याच कॅबिनेटमध्ये चर्चेला येऊ शकतात या संदर्भात काही कळलंय? काही धागेदोरे आहेत या संदर्भात? अश्विन, अद्याप तरी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाईल या संदर्भातली काही चर्चा कानावर आलेली नाहीये, मात्र त्या शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहेत। त्यानुसार कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काही महत्त्वाचा निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ज्यावेळेस हे नवीन सरकार ज्यावेळेस हे महायुतीचं सरकार प्रचार करत होतं त्यावेळेस अनेक घोषणाबाजी करण्यात येत होत्या, प्रामुख्यानं शेतकरी कर्जमाफी असेल किंवा लाडक्या बहिणीच्या रक्कम वाढवणे असेल किंवा वीज वितरणासंदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता वीज माफीचा, जो लागूही करण्यात आला होता। ह्या महत्त्वाच्या ज्या काही योजना आहेत या पुन्हा सुरळीत राहणार की यामध्ये काही बदल होणार या संदर्भातली काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण अजित पवारांचे जे उपमुख्यमंत्री आहेत, जे अर्थमंत्री महाराष्ट्राचे असू शकतात, त्यांचं सातत्याने एक वक्तव्य समोर येताना पाहायला मिळत होतं की आर्थिक शिस्तीची महाराष्ट्राला गरज आहे। त्यामुळं आर्थिक शिस्त म्हणजे नेमकं काय, तर साधारणपणे हा जो काही मोठ्या प्रमाणामध्ये निधी आता जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यावर कुठं काही बंधनं लागतात का, त्याच्यावर कुठं काही नियमावली आणली जाते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लाडक्या बहिणीसाठी साधारणपणे 1500 रुपये देताना हजारो कोटी रुपये जे आहेत ते देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं
आणखीन ही योजना पुढे ठेवायची असेल तर नक्कीच त्यासाठी तरतूद जी आहे ती वेगळ्या रीतीनं करावी लागणार आहे. 1500 रुपयाची जी रक्कम आहे ती कुठेतरी 2100 रुपये करू अशा पद्धतीचे सुतोवाच करण्यात आले होते. त्यामुळं ही पुन्हा वाढणारी रक्कम कशा पद्धतीने ॲडजस्ट केली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आजच्या या पहिल्या बैठकीत साधारण काय निर्णय होतोय, काय चर्चा होतीये हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की आता राज्यपालांचं अभिभाषण होईल, कारण आता 7, 8, 9 3 दिवस आमदारांची शपथविधी पार पडणार आहेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. हे देखील विषय जे आहेत ते कुठेतरी चर्चेला येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण आजच्या बैठकीनंतरच कॅबिनेटमध्ये तारीख ठरवली जाते आणि हिवाळी अधिवेशन कधी होईल हे जाहीर केलं जातं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड, हिवाळी अधिवेशन हे 2 महत्त्वाचे सध्या तोंडावर असणारे विषय आहेत. त्या संदर्भातली देखील चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कदाचित या कॅबिनेट बैठकीनंतर हे तिन्ही महत्त्वाचे नेते या संदर्भातली सुतोवाच करतील आणि कशा पद्धतीनं हिवाळी अधिवेशन असेल, किती दिवसांचं असेल आणि तिथं काही महत्त्वाचे निर्णय होतील का या संदर्भातली देखील बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्वित, खरं निलेश, जसं तू सांगतोयस अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण जसं हिवाळी अधिवेशनाचा मुद्दा आहे त्यासोबतच विधानसभा अध्यक्षांची निवड असेल, आता जे विशेष अधिवेशन होणार आहे त्या अनुषंगाने काय नेमकी पावलं टाकण्यात येतील आणि मुख्य म्हणजे आता मंत्रिमंडळ विस्तार, खाते या सगळ्याबद्दल अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि लाडकी बहीणचा ऑफकोर्स अर्थातच तोही मुद्दा आहेच, ज्याच्यामध्ये नेमका काय निर्णय होतो, त्याला काही निकष लागतात का, त्याला काही नियमावली येते का, या सगळ्याकडे आपलं लक्ष आहे. तुर्तास जी अपडेट आहे, जसं आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला सांगतात, सध्या कॅबिनेटची एक बैठक सुरू आहे आणि या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होते, कोणकोणते मुद्दे चर्चेला समोर आलेत, कोणते निर्णय होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यानंतर कदाचित माध्यमांशी संवाद साधून याबद्दल माहिती दिली जाऊ शकते, अजून स्पष्टता नाही आहे. मात्र पहिली कॅबिनेट बैठक सुरू आहे, नव्या मंत्रिमंडळाची, नव्या कॅबिनेटची पहिली बैठक ही सुरू आहे आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला जाऊ शकतो. ही काही वेळापूर्वीची दृश्य जेव्हा या तिघांचंही इकडे मंत्रालयामध्ये आगमन झालं, त्यांचं औक्षण करण्यात आलं, त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर छत्रपतींच्या प्रतिमेला आणि अन्य प्रतिमांना या तिघांनीही अभिवादन केलं आणि मग कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे. बैठकीत कोणते निर्णय होतात, जसं आता निलेश बुधावले यांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये लाडकी बहीणचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये हिवाळी अधिवेशनाचा मुद्दा आहे आणि अन्यही प्रमुख मुद्दे जे समोर येऊ शकतात, ज्याच्याबद्दल या बैठकीत मंथन होऊ शकतं, चर्चा होऊ शकते आणि नेमके निर्णय काय होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आझाद मैदानवर हा शपथविधी सोहळा पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आता मंत्रालयामध्ये दाखल झाले आहेत. पहिली कॅबिनेट बैठक आणि पत्रकार परिषद असा हा कार्यक्रम. पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया. निलेश, आता जवळपास अर्धा तास होत आला आहे या कॅबिनेट बैठकीला सुरुवात होऊन. निलेश, त्यांच्यावर आम्ही काय बोलायचं. अनेक आमदारांना ना आता बोलवलं जाते, म्हणजे असं बोललं जाते की तुमच्या गटातले किंवा शरद पवारांकडले अनेक आमदार जातील. तुम्हाला देखील काही फोन आल्याची चर्चा शिंदेकडून? नाही, आम्हाला कुणाचे फोन आले नाही, पण तरी वाईटात वाईट असा विचार करू की काही जाणारे लोक असतील का. ज्यांना जायचंय त्यांनी लखलाप. तुम्ही जाणार सत्तेचा मार्ग. मला जायचं असतं तर मी इथे उन्हात कशाला थांबले असते दादा, तू तरी मला प्रश्न कशाला विचारला असता. आम्ही संघर्षाची रस्ता निवडलेला आहे, संघर्षाच्या रस्त्याने जाणं आम्हाला कबूल आहे. इथे आमच्याकडे प्रशांत जगतापांच्या सारखे शिलेदार आहेत जे आदरणीय पवार साहेबांच्या सोबत ताकदीने उभे आहेत. इथे मोहनदादांच्या सारखे लोक आहेत की आम्हाला कुठल्याही सत्तेपेक्षा संघर्षाचा रस्ता अधिक प्रिय आहे. शिवसेनेने 7.5 वर्ष वगळता उभं आयुष्य संघर्षात काढले, त्यामुळे आम्हाला विरोधी बाकावर बसणं हे आमच्यासाठी नवी गोष्ट नाही. कोट्यावधींचा खर्च होतोय, पण केवळ 3 मंत्री शपथ घेतात, एक सीएम 2 डीसीएम. कोट्यावधींचा नाही, त्याच्यात पण आता बघा ते शपथ घेतात का नाही घेतात ते. ऐन वेळेला अजून त्यांना काही आजार आला, ताप बीप चढला, काही होऊ शकतं. म्हणजे होणे को क्या कुछ भी हो सकता है, काय सांगतात. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे आजच्या या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि एकूणातच त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा मंत्रालयातले अपडेट घेऊया. मंत्रालयामध्ये आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत. कॅबिनेट बैठक सुरू आहे. बैठकीमध्ये निर्णय काय होतात सगळ्यांचंच लक्ष तिकडे लागलेलं आहे.
महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल